रणसंग्राम. चला प्लीज जास्त वेळ दडवायचा नाहीये. कुशल भाऊ विनंती आहे कारण बरेच सामने खेळवायचे आहेत. प्लीज निवेदन असेल. मिस्टर कुशल गोलंदाजांचा मार्कवर मात्र सज्जतेने सांभाळ जातोय. मिस्टर यावेळी फुल्लिस लाईनचा चेंडू चेंडू हवेमध्ये तरंगतोय. डान्सिंग विकेट द ग्राउंड. झेल मात्र टिपता येईल का? यावेळी आपण पाहिलं तर झेल मात्र टिपता आला नाही. थोडंसं चुकी करतोय. कॅचेस विन द मॅचेस हे नेहमी म्हटलं जातं. आपण ज्या वेळी कॅच टिपाल त्यावेळी आपण मॅच जिंकाल. हे क्रिकेटचं सगळ्यात मोठं रहस्य आहे. आपण मात्र सांगतोय सातत्याने खूपच नेत्र दीपक अशी गोलंदाजी मात्र म्हणावी लागेल ती कुशलांच्या माध्यमातून. एक राहुल यांना मात्र जीवदान दिलं जाते. मिस्टर राहुल पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात जरूर आपण पाहिलं चेंडू अटकवण्यामध्ये थोडं अपयश. चेंडू मात्र निघून जातोय कॅप मध्ये. राहुल आपण मात्र पाहतोय चांगली गुड पर्सनॅलिटी. उंचावर मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र कीप मध्ये निघून जाईल. आपण पाहतोय झेल मात्र टिपता येईल का? चेंडू मात्र नक्कीच निघून जातोय. एक वन बाउंडच्या स्वरूपात हा येतोय खणखणीत आणि दणदणीत चौकार. सेमी प्रीमियर लीग 2000यावेळी आपण पाहतोय सरळ मात्र चेंडूला फिरकावून फेकून दिले गेले. 6 धावांसाठी सुपर टायमिंग. चेंडूला फेकून दिला जातोय 6 धावांसाठी. खूपच चांगलं
फटका मात्र पाहायला मिळतोय. फक्त चेंडूला फक्त पुल आणि सक्सेसफुल करण्यामध्ये अत्यंत माहीर असं बिसर्रा राहुल पाहायला मिळतोय. बिसर्रा राहुल मारण्यामध्ये अत्यंत माहीर मात्र म्हणावं लागेल. या 6 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते एकंदरीत 22 धावा, 22 रन्स ऑन स्कोर कार्ड. बिसर्रा राहुल एक स्वतः संघमालक आहेत. यावेळी पण पाहतोय सुरेख मात्र मारण्याचा प्रयत्न अटकवण्यामध्ये यश आलं गेलंय. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण मात्र म्हणावं लागेल. चांगली गोल्ड फील्ड मात्र पाहिलं तर राहुल यांना फार अपेक्षा होती या चौकाराची, परंतु तितक्या ताकदीची फिल्डिंग काय क्षेत्ररक्षण मात्र म्हणावं लागेल अप्रतिम. दर्जेदार फटका मात्र अवश्य होता राहुल यांच्या माध्यमातून, पण तितकंच चांगला फील्ड. यावेळी चेंडूला मारेपर्यंत पण पाहिलं तर निश्चितच बॅटची कडा मात्र घेतली तर ते चेंडू मात्र निघून जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते एकंदरीत 24 धावा. आणि आतापर्यंत पाहिले तर 5 चेंडू मात्र फेकून दिले गेलेत. अजून मात्र येणारा एक चेंडू आपण शेष पाहतायत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ पण पाहिलं तर मिस्टर अक्षय खूपच चांगली गोलंदाजी, तितक्या ताकदीची फलंदाजी. यावेळी स्ट्रेट ड्राईव्ह खेळून करण्याचा प्रयत्न, कदाचित स्वतःचा हात लागला असता तर नक्कीच कुठेतरी धावचित होताना पाहायला मात्र मिळालं असतं, पण असं चित्र मात्र पाहायला मिळत नाहीये. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते एकत्रित 25 धावा, 25 रन्स ऑन स्कोर कार्ड. ट्वेंटी 25 गन ऑन स्कोरकार्डच्या प्रकारे वेगवल्या जातात. खूपच चांगलं क्रिकेट यावेळी हाताळताना मात्र आपण जरूर पाहायला मिळते. तृतीय गोलंदाजचा मार्ग मात्र सजवतोय सर्रा यशपाल. आपण पाहिला तर निश्चितच अभिवर समाधान बाईकच्या स्कोरमध्ये अचीव केली जाते. बदल जास्त वेळ लढवायचं विनंती असेल गोलंदाजाला सुद्धा बरेच सामने खेळवायचे आहेत. प्रीमियर लीग 2024 संग्राम आपण पाहतोय. यावेळी करतोय जस्टिन आपण पाहिलं तर पुनश्च एक धावा. गोलंदाजी फार अगदी खूप छान आणि अप्रतिम पाहायला मिळते. आपण पाहिलं एवढी सुरेख आपण पाहिलं मारण्याचा प्रयत्न हाना करेपर्यंत आपण पाहिलं तर निश्चित 1 धावा नव्हे तर 2 धाव्याचा मनसुबा मनामध्ये घोंगावत असताना 2 धावा सहजत्या परिपूर्ण आणि 2 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली. दोन धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 30 धावा. यावेळी सुरेख मात्र मारण्याचा प्रयत्न मिस्टर शुभम यांच्या फळीतून
एकच धावेवर समाधान. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 31 धावा पाहायला मिळते. खूपच सुंदर असं आयोजन मात्र म्हणावं लागेल. टेंबी प्रीमियर लीग 2024 मध्ये आपण पाहतोय ओम साई स्पोर्टच्या माध्यमातून एक लाईव्ह टेलिकास्ट मात्र पाहायला मिळते. खूपच चांगले चित्र यावेळी टिपताना आमचे कॅमेरामॅन आपण मात्र पाहतोय. चांगलं गुड वर्क आपण करतायत. पुनश्च एकदा मारण्याचा प्रयत्न जरूर. तितक्या ताकदीची गोलंदाजी यावेळी आपण पाहिलं तर मिस्टर यशपाल आतापर्यंत 4 चेंडू फेकून दिले गेलेत. अजून मात्र येणारे 2 चेंडू आपण शेष पाहतायत. चला जास्त वेळ दडवायचा नाहीये. यावेळी मारण्याचा प्रयत्न करेपर्यंत आपण पाहिलात यस बाईकच्या स्वरूपात गोलंदाजी खूपच वाखडण्याजोगी पाहायला भेटते. पण थोडासा यष्टीरक्षक मात्र चुकी करतोय आणि आपण पाहिलं त्या चुकीला आपण माफी नसते. कारण आपण सातत्याने चुकी केली तर कायद्याची सुद्धा गुन्हा असतो. आपण सातत्याने सांगत असतोय. पण ती चुकी आपण पाहिलं तर एक धावांची नक्की आपण असं किंमत मोजावी लागेल. ज्याच्यावर आपण सामना जे आपण 1 धावेने मात्र हरतो त्यावेळी नक्कीच त्या सामन्याला एक वेगळी किंमत एक दर्जा मात्र प्राप्त होत असतो. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपण पाहिली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 32 धावा 32 रन्स ऑन स्कोर. ऐकूया डीजेला. आपण म्हणत असतो शेवटचं षटक असतं ते मात्र हाणामारीचं षटक असतं. पण हाणामारी ती राहुल यांच्या माध्यमातून आणि नक्कीच शुभमेच्या माध्यमातून पाहायला मिळेल का. कारण आपण राहुलला पाहिलं तर चांगली गुड पर्सनॅलिटी मात्र आहेत. स्वतः संघमालक सुद्धा आहेत. एक स्वतः कर्णधार सुद्धा आहेत. कशा पद्धतीने आपण कर्णधाराची भूमिका आपण चोखपणे बजवाल यावेळी आपण पाहतोय. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. चेंडू मात्र ऐन वेळ उसळी घेतोय. चेंडू मात्र दगा देतोय, धोका देतोय आणि चेंडू मात्र निघून जातो त्या गॅप मध्ये आणि हा येतोय 2 धावांचा आडी. खूपच चांगली गोलंदाजी यावेळी हाताळताना आपण पाहिलात. यावेळी स्ट्रेट ड्राईव्हला खेळून काढण्याचा प्रयत्न. हा येतोय स्ट्रेट ड्राईव्हला. व्हॉट अ ब्युटिफुल. हा येतोय खणखणीत आणि दणदणीत षटकार. 6 धावा. बॅक टायमिंगच्या माध्यमातून चेंडूला फक्त फ्लिक केलं गेलंय. 6 धावांसाठी खूपच चांगली गुड बॅटिंग. पुन्हा एकदा स्ट्रेटला खेळून काढण्याचा प्रयत्न. हा येते पुन्हा एकदा बॅक टू बॅक फ्लॅट षटकार. 6 धावा. खूपच चांगलं टायमिंग मात्र म्हणावं लागेल. ब्युटिफुल. यावेळी पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॅक. यावेळी मला नक्कीच ठरतोय टेंबी प्रीमियर लीगचा बॅक टू बॅक जो मानकरी ठरलाय तो निश्चितच शुभम. काय गुड बॅटिंग. आउटस्टँडिंग. मॅक्झिमम 6. व्हॉट अ ब्युटिफुल. यालाच म्हणतात क्रिकेट. काय दानशूर. खूपच स्कोर कार्ड मात्र रंगवला गेलाय. यावेळी पुन्हा शेता मारण्याचा प्रयत्न. 2 धावेचा मनसुबा हाना करेपर्यंत मिस्टर कैलास थोडस फंबल होईपर्यंत आपण पाहिला तर 3 धावा
सहजरित्या थोडंसं गौरव आणि थोडंसं कैलास थोडंसं मिसफिल्ड मात्र पाहायला मिळते. तू का मी का तू असं करेपर्यंत 3 धावा यशस्वीरित्या परिपूर्ण आणि 3 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 55 धावा. यावेळी पण पाहिलं तर शेवटचं षटक शेवटचं चेंडू पाहायला मिळतोय. पाहिलं तर निश्चितच जा बॅटल पॅडच्या साह्याने आज सर्वाधिक धावा मात्र पटकावल्या गेल्या. 56 धावा आणि 57 धावांचं आव्हान मात्र दिलं गेले. 57 रन्स टू विन. जिंकण्यासाठी 57 धावांचं आव्हान आहे. 57 रन्स ऑन स्कोर कार्ड. चला अतिरिक्त खेळाडू आपण लगेच मैदानाचा ताबा सोडायचा. सगळ्यांनी बाउंड्री लाईनच्या बाहेर बसायचं आपणास निवेदन असेल. कृपया बाउंड्री लाईनच्या बाहेर बसायचं आहे. दिलीप भाऊ आपणास निवेदन असेल प्लीज बाउंड्री लाईनच्या थोडंसं बाहेर बसायचं आहे कारण कुठल्याही प्रकारच्या प्लेयरला इंजुरी
होता कामा नये प्लीज, विनंती असेल. येस, स्टार्ट ऑफ द मॅच. यावेळी पंच मात्र दर्शवताना आपण पाहिलं मिस्टर कुशल गोलंदाज मार्कवर पहिल्या चेंडूवरती एक स्वैरी चेंडूची सांगता मात्र पाहायला भेटते. खूपच खराब अशी लेंथ ऑफ लाईन मात्र पाहायला मिळेल का. आपण पाहिलं तर मिस्टर अभय ज्यांनी गेल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी यावेळी साकारली गेली. विकेटचं पतन सुद्धा मात्र करून दिलं होतं असं मिस्टर अभय. त्यांना सामोरे जाते मिस्टर कुशल. एका दांडग असं एक्सपिरियन्स ज्याला एक अष्टपैलू खेळाडू ज्यांची ओळख अशी आहे असं मिस्टर आपण पाहिलं तर मिस्टर गोलू ज्यावेळी पुनश्च एकदा स्वैरी चेंडूची सांगता. चला जास्त वेळ दडवायचा नाही विनंती आहे. यावेळी पुनश्च खराब अशी लेंथ ऑफ लाईन मात्र म्हणावी लागेल. बॅक टू बॅक 3 वाईट मात्र पाहायला मात्र मिळाले. आपण पाहिलं तर मिस्टर कुशल एक पाहिलं डावकुरा एक वेगळं वैशिष्ट्य आहे. यावेळी आपण पाहिला हलक्याशा हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न जरूर मात्र केला जातोय. एकच धावेवर समाधान. आपण पाहिलं तर मिस्टर सचिनचा आपण जो उल्लेख केला तर ज्यांनी गेल्या 2 मॅच मध्ये त्यांनी खूपच एवनचे ब्रँडेड षटकार लगावले. ज्यांनी 4 षटकार 3 चौकार लगावले आणि खरोखर आपल्या स्वसंघाला जिंकवण्याचा प्रयत्न अवश्य केला होता. पण थोडंसं चेंडू मात्र फार कमी होते. धावसंख्या फार अगदी. यावेळी आपण पाहतोय चेंडूला मात्र फेकून दिला गेलाय. यावेळी मात्र चेंडूला पाहिलं तर चेंडू मात्र निघून जातोय आर पार सीमा पार. हा इथे शानदार दमदार टेंबी प्रीमियर लीग 2024चा ब्रँडचा ब्रँडेड षटकार. खूपच देखणा षटकार पाहायला मात्र मिळाला. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न तितक्या ताकदीचे फील्ड पाहायला भेटते. संघाच्या धावसंख्या आपण जर विचार केला तर संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदरीत 10 धावा. खूपच चांगली अशी गोलंदाजी तितक्या ताकदीची सचिनवर नक्की जिम्मेदारी मात्र दिली गेली आहे. मिस्टर सचिन रिस्पॉन्सिबिलिटी मात्र घेईल का मारण्याच्या प्रयत्नात जरूर. खूपच चांगला एक डिलिव्हरी आपण पाहिलात. चेंडू टप्पा पडल्यावरती मात्र उसळी घेतोय. गुडलेंचा चेंडू मात्र म्हणावा लागेल. चेंडू मात्र निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातात. कुठली चुकी न करता अचूक टप्पा यावेळी हाताळला जातोय. यावेळी आपण पाहतोय टेक्निकली शॉट मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निघून जातोय भिरकावून. 6 धावांसाठी फॉर सुपर.
चेंडू आपण शेष पाहतोय. विलियम कक्ष गजबजलेलं पाहायला मिळते. खूपच सुंदर असं आयोजन मात्र म्हणावं लागेल तर टेंबी प्रीमियर लीग यांच्या माध्यमातून. एवढे आपण पाहिलं झेल मात्र टिपता येईल का. आपण पाहिलं तर जीवाची आकांता करेपर्यंत चेंडू मात्र निघून जातोय 2 धावांकरिता. डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदरीत 26 धावा. मिस्टर महेंद्र जीवाची आकांता करेपर्यंत चेंडू मात्र निघून जाते 2 धावांसाठी. चांगली फलंदाजी यावेळी हाताळताना पाहायला भेटते कुशल यांच्या माध्यमातून. यावेळी फुल्ली स्लाईनचा चेंडू मात्र किंमत निघून जाईल. यावेळी आपण पाहिला जम्प करेपर्यंत चेंडू मात्र निघून जातोय 6 धावांकरिता. सुपर्ब आपण पाहिलं तर लॉंग ऑनच्या विजन मध्ये डीप फॉरवर्ड मध्ये चेंडू बीट करून मात्र निघून जाईल. 6 धावेने संघाची धावसंख्या पाहिली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 32 धावा. 32 धावा या फलकावरती लगावल्या जातात कुशल आणि आपण पाहिलं तर मिस्टर सचिन. यावेळी पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात चेंडू मात्र बॅक टू द बॅक चेंडू मात्र निघून जातोय. नक्कीच आमच्या लाडक्या अभिवादनात साडी मात्र निघून जातोय 6 धावांकरिता. सुपर टायमिंग. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 38 धावा. बारा चेंडू आणि 19 धावा. येणारे 12 चेंडू आणि 19 धावा. एवढं मोठं धावाचं नक्की पण पाहिलं. 57 धावांचा पाठलाग करेपर्यंत एक तुफानी फलंदाजी. सलामीची जोडी आपण पाहतोय. सलामी को सलाम करो. ज्याप्रमाणे म्हटलं जातं की नद्यांना धरणांची गरज असते त्याप्रमाणे सलामवीराकडून अनेक धावांची आवश्यकता असते. ती धावा मात्र जरूर दाखवत आहेत मिस्टर सचिन आणि मिस्टर कुशल. यावेळी मारण्याच्या प्रयत्नात हिट करेपर्यंत आपण पाहिलं तर मिस्टर सचिन एक थोडंसं जीवदान मात्र पाहायला मिळते. थोडी हिट केला असता तर कदाचित धावचीत होताना पाहायला मात्र मिळाला असता. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती एकंदरीत 39 धावा. 39 रन्स ऑन स्कोर कार्ड. खूपच चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. यावेळी फुल्ली स्लाईनचा चेंडू मात्र कितपत निघून जाईल. आपण पाहिलं तर ज्या चेंडूची आपण अपेक्षा करतो वाट पाहत असतो तो चेंडू फुल्ली स्लाईनचा चेंडू 6 धावांसाठी. खूपच देखणा असा षटकार पाहायला मिळाला मिस्टर कुशल. आउटस्टँडिंग. व्हॉट अ ब्युटिफुल मॅरेवलेस व्हेरी स्प्लेंडेड. काय दर्जेदार मात्र क्वालिटी पाहायला मिळते. यावेळी चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न मिस्टर कुशलला. यावेळी आपण पाहिला तर येस चेंडू मात्र निघून जातो. एक लेझी क्रिकेट पाहायला मात्र मिळते आणि चेंडू मात्र निघून जाते बीट करून. दणदणीत आणि खणखणीत चौकार 4 धावा. अजूनही 8 धावांची आवश्यकता. काय करतोय कुशल. षटकार मात्र लगावेल का. याचा ओव्हर मध्ये सामना मात्र जिंकवेल का. यावेळी पाहतो कार्पेटला रोल करून चेंडू कितपत निघून जाईल. फील्ड करेपर्यंत आपण पाहिलात
तर खूपच चांगली फेकी मात्र केली जाते. कमबॅक करेपर्यंत एकच धावेवर समाधान. एका धावेने संघाची धावसंख्या 2 पोहोचते. ती एकंदरीत 50 धावा अर्धशतक झळकावलं जाते. अर्धा टप्पा मात्र नक्कीच आपण गाठला गेला. अजूनही 7 धावांची आवश्यकता. काय करतोय मिस्टर सचिन या चेंडूवरती? नक्की षटकार लगावतोय का? यावेळी दुधारी तलवारीचा वापर आज जरूर करतोय. चेंडू मात्र निघून जातो गॅप मध्ये. 1-1च्या स्वरूपात हा येतोय खणखणीत 4 धावा. खूपच देखणी अशी गोलंदाजी. अजूनही मात्र 3 धावांची आवश्यकता. पाहायला मिळते मिस्टर सचिन. यावेळी आपण पाहिलं सामना नक्कीच आपण पाहिला तर जिंकवला गेलाय. सुपर ब्युटिफुल मिस्टर सचिन. ही इज ऑन अ फायर. ह्यूज 6 रन्स ऑन स्कोर कार्ड. संघाचं कौतुक आणि कौतुक. यस डीजे. टेंबी गावामध्ये पीपीएल प्रीमियर लीग गाजतंय टेंबी गावामध्ये. पीपीएल प्रीमियर लीग गाजतंय टेंबी गावामध्ये. चला सामना सुरू करायचा आहे. प्लीज विनंती असेल. चला सलामीची जोडी पाठवायची आहे. आनंद लुटण्या या मैदानी हौसे मौजेने जमती सारी. दमदार रामचे खेळाडू हो लागतील मैदान गजवाला. दमदार रामचे खेळाडू हो लागतील मैदान गजवाला हो. पीपीएल प्रीमियर लीग गाजतंय टेंबी गावामध्ये. 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 त्याचं ट्रॉफीशी नातं जडलं वर्ष दुसरे जो गाजवेलं. त्याचं ट्रॉफीशी नातं जडलं हो. पीपीएल प्रीमियर लीग गाजतंय टेंबी गावामध्ये. पीपीएल प्रीमियर लीग गाजतंय टेंबी गावामध्ये. पीपीएल प्रीमियर लीग गाजतंय टेंबी गावामध्ये. पीपीएल प्रीमियर. धन्यवाद. चला प्लीज जास्त वेळ तडवायचं नाही. आपण पाहिलं तर टेंबी प्रीमियर लीग 2024 एक शानदार क्रिकेटचा रणसंग्राम. मात्र आपण पाहता एक दिमागदार फलंदाजी आपणास करावी लागेल. मात्र येणारे 24 चेंडू आणि किती धावांचा पारडा आपण पाहिलात तर खूपच चांगली एक मेटावजन टेंबी टायगर्स या संघाने आपण पाहिलं 57 धावांचा पाठलाग. एक षटक मात्र ठेवून
सामना मात्र जिंकवला. यालाच म्हणतात क्रिकेट खूपच दानशूर आणि खूपच देखणं अशी फलंदाजी त्यांनी मात्र नक्की दाखवली गेली आहे. मिस्टर रोहित किणी, आपण कुठे असाल तर प्लीज आपण यायचं आहे.